बायको आहे ती माझी, काय करेन मी तिला? मारेन, ढकलेन, हिला डोंगरावरून ढकलेन. तुला काय प्रॉब्लेम आहे का ग? हा, तिला काय प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? चल निघ, चल झोप, चल जाऊन झोप. सांग का मी माझ्या वहिनीशी उद्धटपणे बोललो. मी माझ्या वहिनीशी मोठ्या आवाजात सॉरी 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 ते मजा नाही. आज मला ना सवय झाली. आता दुसरं कोणीतरी मला कानाखाली, दुसरं कोणाला तरी ए निशी तू मला कानाखाली मारू शकतेस प्लीज 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 प्लीज. झालं तुझं समाधान झालं का? दारू पिऊन आलाय तुम्ही? चक्कर येते मला म्हणून मी असं करते. अरे मूर्ख, दारून प्यायलोय ना मी, आणि प्यायलोय माझ्या पैशाची प्यायलोय. काय प्रॉब्लेम आहे युवराज? हा काय काय नाही काय नाही. ऐकू दे जना. माझ्या पैशाची पिऊन आलोय, दुसऱ्या कोणाच्या नाही. कळलं का? बिहेव युवराज. यू बिहेव. यू डोंट टीच मी हाऊ टू बिहेव. ओके प्लीज. तुम्ही आत्ता माझ्या बरोबर जे काही वागलात हे सगळं मगाशी हे सगळं बरोबर होतं तुमचं? हा तेव्हा कुठे गेला होता तुझा बिहेव? कारण चूक तुझी होती. किती वेळ माफ करायचं तुला? कुठल्या कुठल्या चुकांसाठी माफ करायचं तुला? मी चुकीचं आहे मी. बस तुमचं कधीच नाही चुकत. चूक फक्त माझीच होते. दयानंद खांडेकरची चूक नाही झाली. त्याच्या चुकीमुळे हा बघ, हा ऍक्सिडेंटल खांडेकर, ही तारिणी हे आपल्या घरात आलेत. त्याच्या चुकीचं काय? लाज सोडलीस तू, पण संस्कारही विसरलायस. ते बाबा आहेत तुझे. बाबा बिबा कोण नाही माझ्या इकडे. युवराज! या घरात माझा कोणी नाहीये. ते माझे बाबा नाहीयेत, ही माझी आई नाहीये, आणि ही तू तर निघाली बाहेर. घर बाहेर निघाली. युवराज! हात ना लावा, हात ना लावा. तुम्ही नाही जाणार सोडून तुला. इमोशनल ड्रामा इमोशनल ड्रामा नाही करायचा माझ्याचं बरं का? चल युवराज! शेवटची ही चूक शेवटची. पुन्हा या घरात या अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सॉरी, मी विसरलो की तू 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 पोलिसांना फोन करशील, माझी कंप्लेंट करशील की मी माझ्या बायकोला मारतो, मी मारकुटा नवरा आहे, ते मला जेलमध्ये नेतील तर नेऊ दे. फरक नाही पडत मला, गायला घाबरत नाही कोणाला मी. अरे तुला तर नाही, चल नाही काय करायचं तिकडलं. चल 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 राज, ठीक आहे, हां करते. हां चल चल. होईल असं वागलीस ना तर पद्मिनी काकू त्याला पुन्हा पाठीशी घालू नका प्लीज. घालणार पाठीशी. तुम्ही सगळेजण माझ्या युवराजला एकटं पाडताय आणि मी बघत राहायचं. अरे कोण आहे कोण ही युवराजला शिक्षा करणारी? या घरची मोठी सून. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ना, ती जर मला व्यवस्थित पार पाडायची असेल तर मला या अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील काकू. त्यामुळे आज युवराज भाऊजींना शिक्षा होणार. कोण आहेस तू? पोलीस आहेस की जज आहेस? इथे न्याय निवाडा करणार आहेस का तू? एक काम कर ना, तुझा दरबार सुरू कर मस्त इथे. आणि तू काय करणार आहेस? तू हिची पिओ, तू अशी हिच्या पाठीची उभी असते. काय नाही, आपल्याला उभं राहायचं फक्त. छान न्याय निवाडा करा तुम्ही इकडे. हा मला शिक्षा करणार आहे? अरे तू लाख करशील शिक्षा, मी ऐकायला पाहिजे ना ग? ऐकावंच लागेल. ऐकावंच लागेल. तिला समजाव, हिचं तोंड बंद करा, नाहीतर काय करशील? काय करणार आहेस? केदार शब्दाला शब्द वाढवू नकोस प्लीज. तर तुम्हाला दोघांना घरात असं दारू पिऊन येणं, बायकोच्या अंगावर हात उचलणं, घरातल्या माणसांच्या अंगावर हात उचलणं, तमाशे करणं, हे सगळं या घरात चालणार नाही. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर राहणार तर मी इथेच, आणि तुझं ऐकणार पण नाही. तारिणी, तुम्ही पुढे जायचं नाही. आत्ता त्यांच्या जवळ कोणीच जाणार नाही.
तू आमच्यामध्ये बोलू नकोस. बोलणार, मला बोलावंच लागेल, कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्या घराला होतोय. काकू, तुम्ही त्यांना आधीच शिक्षा का नाही दिली? त्यांच्या या परिस्थितीला सगळ्यात जास्त जबाबदार तुम्ही आहात, त्यांची आई. तुमच्या अतिप्रेमामुळे वाया गेलेत ते. हे माझ्या आईला बघ, माझ्या आईला काय बोलायचं नाही, आरोप नाही करायचा तिच्यावर. तुझी लायकी आहे का? आहे माझी लायकी, कारण खांडेकरांच्या घरची सून आहे मी. आणि खांडेकर घरातल्या कुठल्याच माणसाशी या अशा भाषेत बोललेलं मला चालणार नाही. मर्यादा ओलांडतेस तू. मर्यादा मी नाही काकू, मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आणि एकदा नाही, अनेकदा ओलांडली आहे. त्यांनी काय केलंय हे तुम्हालाही चांगलंच माहितीये आणि मलाही चांगलंच माहितीये. काल आलेली तू मला अक्कल शिकवतेस. अगं, जेवढं तुझं वय नाही ना तेवढी वर्ष काढल्यात मी या घरात. काकू, मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाच्या चुकांकडे दुर्लक्ष का केलं? ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा चूक केली होती त्यावेळेसच त्यांना शिक्षा का नाही केली? आईने मुलाचे लाड करावेत, पण ते इतकेही करू नये की त्या मुलाला कशाचंच भान राहणार नाही, ना कशाचा धाक राहील. माझ्या मुलाशी कसं वागायचं ते तू शिकवायची गरज नाहीये मला. काकू, आम्हाला ना शाळेत असताना एक गोष्ट सांगितली होती. एक मुलगा त्याच्या आईसोबत एका गावात राहत असतो. लहानपणापासूनच ना त्याला चोरी करायची सवय लागलेली असते. एकदा ना तो शाळेतनं येत असताना एक पाटी चोरतो आणि घरी येतो. घरी येऊन आईला पाटी दाखवतो, तर त्याची आई त्याला ओरडण्याच्या ऐवजी त्याचं कौतुक करते. त्याला म्हणते, अरे वा, किती छान आहे ही पाटी. तेव्हा त्या मुलाला असं वाटतं की चोरी करणं योग्य आहे. चोरी केल्याने काही कोणाचं नुकसान होणार नाही, आपण जे करतोय ना ते बरोबर आहे असं वाटायला लागतं त्याला. आणि मग हळूहळू त्याचं धाडस वाढत जातं. मग हळूहळू पेन्सिल, पुस्तकं, कोणाची वही, कोणाचं खोड रबर, अशा अनेक गोष्टी तो चोरायला लागतो. मग हळूहळू आजूबाजूच्या घरातल्या लोकांच्या गोष्टी चोरायला लागतो. आणि मग तो जेव्हा मोठा होतो ना त्यावेळेस तो एक सराईत चोर झालेला असतो. आणि एकदा ना तो अशीच कुठली तरी मोठी चोरी करतो जेव्हा राजाचे शिपाई त्याला पकडतात. त्याला राजाच्या दरबारात उभं केलं जातं आणि त्याला मृत्यूदंड दिला जातो. ज्यावेळेस त्याला फाशीची शिक्षा दिली जाणार असते ना त्यावेळेस त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. तर तेव्हा तो म्हणतो की मला ना माझ्या आईला भेटायचंय आणि मला माझ्या आईच्या कानात काहीतरी सांगायचंय. त्याची आई सुद्धा रडत रडत त्याच्या जवळ येते. आणि जेव्हा तो त्याच्या आईच्या कानाजवळ गेला ना त्यावेळेस त्याने त्याच्या आईच्या कानाचा जोरात चावा घेतला. त्याची आई कळवळली. काही केल्या हा माणूस त्याच्या आईचं कान सोडायला तयारच नाही. शेवटी त्याने त्याच्या आईच्या कानाचा लचका तोडला. आजूबाजूची लोक घाबरली. आश्चर्यानं त्याला विचारायला लागली की का शेवटच्या क्षणी सुद्धा तू तुझ्या आईला दुखापत का केलीस? त्यावेळी तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला की मी ज्यावेळेस छोटी चोरी केली होती तेव्हाच जर माझी आई मला ओरडली असती, मला रागवली असती, तिने माझा कान धरला असता ना तर आज मी इथे नसतो.